नमस्कार. औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आपल्या कार्यक्रमाचं जसं नाव आहे औषधांशिवाय आरोग्य, तशाच पद्धतीचे उपचार निरामयमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आता हे उपचार असणार आहेत विना औषधी आणि विना स्पर्श. हे उपचार नेमके कशा पद्धतीने होतात तेच आज आपण जाणून घेऊयात स्वयंपूर्ण उपचाराच्या प्रणेत्या अमृता चांदोरकर यांच्यासोबत. मॅम, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. आतापर्यंत निरामयमध्ये अनेक जणांनी उपचार घेतलेले आहेत आणि ते पूर्णपणे ठणठणीत बरेही झालेले आहेत. असेच एक आपल्यासोबत आत्ता जोडले जाणार आहेत. दाम्पत्य आहे, दोघंही जण आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे सुलभा तापोळे आणि नीलकंठ तापोळे. आपण दोघांचंही स्वागत करूयात कार्यक्रमात. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत. मॅम, पहिला प्रश्न तुम्हालाच विचारणार आहे की काय पद्धतीची ही केस होती आणि काय एकंदरीत कशा पद्धतीचे उपचार झाले? खूपच क्रिटिकल होती असं म्हणू आपण आणि खूप वेगवेगळ्या अनुभवातनं हे गेलेले आहेत. तर मला असं वाटतं की आपण त्यांच्याचकडनं त्यांचा अनुभव ऐकून घेऊ आणि मग नक्कीच, त्याच्यावरती आपण ट्रीटमेंटबद्दल नंतर बोलू. नक्कीच. नमस्कार, माझं नाव नमस्कार. नीलकंठ आहे. ही माझी मिसेस सुलभा. सांगायचं झालं तर माझ्या मिसेसला एक तर हार्टचा प्रॉब्लेम आहे, तिचे काहीतरी वॉल्सचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, शिवाय एक लंग्स डॅमेज आहे पूर्ण. त्यामुळे तिला खूप त्रास व्हायचा. अगदी उठता बसता, रात्री झोपताना मग तिला श्वसनाचा त्रास होता, हार्ट दुखायचं, नंतर धडधड वाढायची, पायाला सूज येणं, शिवाय प्रत्येक वेळी रक्ताची कमी, हिमोग्लोबिन कमी असतं, कंट्रोलमध्ये नसायचं, प्रतिकारशक्ती कमी असायची. आणि ह्याच्यामुळे काय झालं, प्रत्येक श्वासाचा त्रास म्हणून तिला प्रत्येक हॉस्पिटलाइज करावं लागायचं. आम्ही जवळजवळ 2 वेळा तिला हॉस्पिटलाइज केलं होतं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. त्यावेळी हे सगळं होत असताना मी टी व्ही बघत होतो. त्यावेळी साम टी व्हीवर निरामयचा कार्यक्रम लागला होता आणि त्याच्यात त्यांची स्वयंपूर्ण उपचाराची एक पद्धत होती. तर मला असं वाटलं की कुठेतरी आपण ही ट्रीटमेंट घेऊन बघू, कारण कुठे स्कोप दिसत नव्हता मला. भरपूर औषधोपचार चालू होते, सगळंच काही चालू होतं. मग मी आलो दादरच्या ब्रँचमध्ये, सरांना भेटलो आणि तिची सगळी रिपोर्ट्स वगैरे सांगितले. तिची सगळी आत्ताची परिस्थिती सांगितली की काय होतं आहे काय नाही. तर सर बोलले नका काळजी करू, आपण ट्रीटमेंट करू म्हणून. मग त्यांनी मला दिवसाला 15 ट्रीटमेंट चालू करायला सांगितलं आणि ते मी कंटिन्यू चालू केले. जवळजवळ एक 15-20 दिवस मी कंटिन्यू केलं. त्याच्यानंतर तिला मी घरी पण आणलं, कारण हॉस्पिटलमध्ये 10-10 दिवस ते बिलं पण खूप, चार्जेस खूप व्हायचे प्रायव्हेट, ते माझ्या बेअरमध्ये नव्हते. 15 ते 20 दिवस आम्ही ट्रीटमेंट घेतली. मला असा फरक जाणवला नाही तिच्यात जसा पाहिजे होता. सेम तशीच कंडिशन 1 महिना झाला आणि ह्याच्यात तिची परिस्थिती परत खालावत होती. मग मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायला लागलो मुंबईला. तिथे 1-2दा गेलो. जेव्हा मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सना दाखवलं, तेव्हा ते मला सरळ बोलले की हिचं ऑपरेशन होऊ शकत नाही, तुम्ही हिला घरी घेऊन जा. आम्ही त्यांना विचारलं का सर, का? तर ते बोलले की नाही, हिचं एक लंग्स डॅमेज आहे, ऑपरेशन करायचं म्हटलं तरी ॲनेस्थेसिया जर का दिला तर ती शुद्धीवर येणार नाही, कारण लंग्स डॅमेज, आणि ॲनेस्थेसिया दिल्यावर लंग्स काम करते जेणेकरून तो शुद्धीवर येते. मी खूप निर्वस झालेलो, म्हणलं काय करू. आणि त्यावेळी निरामयची ट्रीटमेंट चालू होती माझ्यावर. पण 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर तिचे म्हणतात ना हिमोग्लोबिन नॉर्मल व्हायला लागलं. तिचे रिपोर्ट्स हिमोग्लोबिन नॉर्मल, ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल आहे. ज्यावेळी एक वेळ अशी होती की तिला पॅरालाइज सारखं वाटायचं, पॅरालाइजचा अटॅक येण्याची कंडिशन होती, एक वेळ अशी होती, कारण का ब्लड प्रेशर कमी जास्त व्हायचं म्हणून. मग ज्यावेळी या गोष्टी नॉर्मल व्हायला लागल्या त्यावेळी माझा विश्वास थोडा वाढायला लागला की नाही, कुठेतरी निरामय काम करते. पण कंडिशन क्रिटिकल असल्यामुळे ऑपरेशन होत नाही आहे म्हणून मी थोडा नर्वस होतो. जवळजवळ एकदा असं झालं होतं की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आम्ही परत गेलो होतो. त्यावेळी त्यांनी जवळजवळ 10-15 लाखाचा खर्च सांगितलेला. आम्ही हैराण झालो, 10-15 लाख आणायचे कुठून. आणि त्यावेळी तिकडे त्यांनी काहीतरी टेस्ट केल्या, त्याच्यामध्ये हेपटायटिस बी पण तिचा डिटेक्ट झाला. जेव्हा हेपटायटिस बी डिटेक्ट झाला त्यावेळी त्यांनी सांगितलं नाही, ऑपरेशन आम्ही करू शकत नाही, कारण लिव्हर इन्फेक्शन आहे, हेपटायटिस बी ॲक्टिव्ह झालं आहे. मग मी तर त्यावेळी खूपच म्हणजे अगदी म्हणतात ना शरीर खूप थकलं होतं. मग मी सरांना सांगितलं, निरामयच्या टीमला सांगितलं की या रिपोर्ट्समध्ये असं झालेलं आहे मॅडम, सर काय करू. तर ते बोलले काही काळजी करू नका म्हणून.
आणि या ड्युरेशनमध्ये आम्ही हॉस्पिटलाइज प्रायव्हेट गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलाइजमध्ये जाणं येणं व्हायचं. 10-10 दिवस जायचो यायचो, 10-10 दिवस जायचो यायचो असं. एकदा हिला असं झालं होतं की ऑक्सिजन कमी पडत होता. अच्छा. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलो, तिकडे ॲडमिट केलं. तेव्हा डॉक्टरने सांगितलं की हिला आता ऑक्सिजन मशीन लावलं आणि तीही कंटिन्यू. मग 10 दिवसानंतर परत घरी आलो, मशीन लावली. 15 ते 20 दिवस मशीन लावली होती. आमचं निरामय ट्रीटमेंट चालू होतं त्यावेळी. निरामय ट्रीटमेंट टीमला मी हेही सांगितलं आणि पुढच्या 15 दिवसात तिचे ते रिपोर्ट्स नॉर्मल आले, जेणेकरून तिला ऑक्सिजन नैसर्गिकरित्या घेऊ लागली ती. म्हणजे नॉर्मल झाला तिचं आणि ती ऑक्सिजन मशीन पूर्ण बंद झाली. त्यावेळी मला अजून एक विश्वास वाढत गेला की कुठेतरी काम होतंय म्हणून. मला फक्त ऑपरेशनचं, कारण मला तिला घरी घेऊन जायचं नव्हतं, कारण ऑपरेशन नाही झालं तर तिचं तडफडणं मला बघवत नव्हतं, असं व्हायचं. 3-4 वेळा जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये जायचो, गव्हर्नमेंट हॉस्पिटल जायचो, त्यावेळी काय माहित काय झालं, हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर बोलले नाही आम्ही ऑपरेशन करू, काय काळजी करू. मग मला त्याला धीर आला की ऑपरेशन होऊ शकतं. मग त्यांना विचारलं, सर पैसे किती लागतील? तर त्याला काही पैसे लागणार नाही, फ्री ऑफ कॉस्ट तुमचं. तिकडे काहीतरी महात्मा फुले आयोजन म्हणून काहीतरी आहे, त्याच्या पर्पज ते 2 लाखाचं काहीतरी ते लोक फंड देतात आणि तो तुम्ही हॉस्पिटल द्यायचा बस. फक्त तुमचं कार्ड दाखवावं लागतं असं. आणि मग ऑपरेशनची तारीख आम्ही जवळ त्या हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंटमध्ये 2 ते 3 महिने होतो. अच्छा. 2 ते 3 महिने आम्हाला डेट मिळत नव्हती. आणि ह्या पिरियडमध्ये ना भरपूर ऑपरेशन झाले हार्टचे. त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे म्हणतात काय म्हणतात ते सक्सेस नाही झालं ते. सक्सेस नाही झाले आणि कोमात राहिले. म्हणजे शुद्धीवर लवकर आले नाहीत ते लोक. काही लोक ऑफ झाले, काही लोक म्हणतात ना कोमात गेले. पण मी त्यावेळी हाच विचार करत होतो की परत त्याच गोष्टी, नर्वस सिस्टम परत ॲक्टिव्ह आली. पण थोडा विश्वास मी ठेवत गेलो की नाही, मी सरांना नेहमी सांगायचो माझ्या मिसेसचा रिपोर्टबद्दल आणि ते बोलले की काही काळजी करू नका, म्हणून होईल सर्व व्यवस्थित. नंतर मग डॉक्टर्स पण बोलत आहे की खूप कठीण आहे, ॲनेस्थेसिया द्यावा लागेल ऑपरेशन, तरी पण आम्ही करतोय. वेळ आली, जवळजवळ 2-3 महिने आम्ही राहिलो. वेळ आली आणि जेव्हा ऑपरेशनची वेळ आली आणि हेपॅटायटिस बी टेस्ट करायला लागला, त्यावेळी तो निगेटिव्ह झाला. आणि तो म्हणतात ना ऑपरेशनचा तो मार्ग सुकर झाला. कारण जर का हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आला असता कदाचित त्यांनीही नकार केला असता. पण तो निगेटिव्ह आला आणि तिथं तो ऑपरेशनचा मार्ग मोकळा झाला. तुम्हाला मी सांगतो सर मॅडम, आदल्या दिवशी मी घरी आलो होतो रात्री आणि हिचा मला फोन आला की अहो उद्या सकाळी लगेच ऑपरेशन करायचं, तुम्ही या म्हणून. मी बोला आत्ता गाडीने मी कसं येऊ म्हणून, तर नाही या म्हणून. आणि ती मला एवढं ह्याने सांगते नाही मला ऑपरेशन सोडायचं नाही आहे. मला स्वतः पेशंट सांगते की मला ऑपरेशन सोडायचं नाही. आणि मी इथे नर्वस होत चाललो होतो. मी दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचलो हॉस्पिटलला. माझी मिसेस जी पेशंट आहे ती अंघोळ बिंघोळ करून रेडी होती, कारण तिला ऑपरेशनला जायचं होतं. कारण तिला जी डेट सोडायची नाही, तिने बघितलंय की माझे 2 ते 3 महिने किती त्रास होतो म्हणून. आणि जशी ती ऑपरेशनला मी 6-6:30ला तिला आतमध्ये नेलं, तिच्या चेहऱ्यावर एकही भीतीचा हे नव्हता, क्लेश नव्हता. म्हणजे काहीच लवलेश नव्हता म्हणतात ना भीतीचा. ती खूप कॉन्फिडंट होती. आणि ती कॉन्फिडन्स आहे ना मला निरामयनेच दिलेलं आहे. कारण प्रत्येक वेळी निरामय टीम, त्यावेळी आम्हाला निरामय टीम म्हणायची की आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही काही काळजी करू नका. हे मनोधैर्य पण खूप महत्वाचं. हो. आणि मला त्यावेळी ना तिच्यात तो कॉन्फिडन्स झाला, मला पण कुठेतरी प्लस पॉझिटिव्हनेस येत होता. सॉरी मॅडम, मी जरा हे झालोय, एक्स्ट्रीम सॉरी. तर 7 वाजता ना डॉक्टरने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जायचं होतं. व्हिडिओ काढायचा होता की तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाता. आणि ही मला बेस्ट ऑफला देते. मी तिला बेस्ट ऑफ द्यावी आणि मी कंटिन्यू रडलो. मला बघवत नव्हतं. सॉरी. तर निरामय टीमने आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रत्येक तासाला ट्रीटमेंट घ्या.
आणि ट्रीटमेंट किती होतं ते मोजू नका म्हणून. कारण आम्हाला डॉक्टर्स हेच सांगत होते की खूप क्रिटिकल आहे, शुद्धीवर येईल की नाही याची गॅरंटी ते 100% बोलले शुद्धीवर येणं खूप 90% ते बोलत की येऊ शकत नाही म्हणून. तरी पण संध्याकाळी सकाळी 7 वाजता ती ऑपरेशन थिएटरमध्ये गेली. मी बाहेर प्रत्येक तासाला नीरामध्ये ट्रीटमेंट घेतो, प्रत्येक तासाला. आणि हा अजून एक सांगायचं होतं की ऑपरेशनच्या 1 आठवड्यापूर्वी मी सरांना जाऊन भेटलो होतो. सरांना याची माहिती दिली की या शुक्रवारी या आठवड्यात कधी तिचं ऑपरेशन. मला सरांनी एवढा धीर दिला की तुम्ही काळजी करू नका, तुमचं ऑपरेशन सक्सेसच होणार, आम्ही आहोत तुमच्याबरोबर. बस तोच विश्वास घेऊन मी हॉस्पिटलला आलो. हिला सांगितलं, त्या आधी 7 वाजता तिला ॲडमिट केलं. 7 ते 4 संध्याकाळी 4पर्यंत ऑपरेशन चालू होतं. पूर्ण दिवसभर मी तासाला ट्रीटमेंट घेत होतो निरामयची, पूर्ण दिवसभर. आणि 4 वाजता मॅडम डॉक्टर आले. त्यांना विचारलं, डॉक्टर ऑपरेशन झालं की नाही? ते मला बोलले, अरे ICU जाऊन बघा, ऑपरेशन झालेलं आहे. तिला आणलेलं बाहेर आणि मॅडमला भेटा म्हणून तिकडे डॉक्टरचं. मी जाऊन बघितलं, तिची अवस्था बघून खूप हे झालेलो ना. तोंडात पाईप होते, बाजूला पिशव्या, अगदी म्हणतात ना ICUमध्ये एखाद्याचं ऑपरेशन झालेलं आहे, ती कंडिशन काय असेल तुम्हाला माहिती. मी बाहेर आलो, माझ्या दादा भाऊजीने सांगा. माझ्या दादा भाऊजींनी मला त्यावेळी मला खूप सपोर्ट केला. एक बॅकअप म्हणतात ना, तो दादा आणि भाऊजींचाच होता. 4 नंतर मी परत बाहेर आलो. त्यावेळी मला डॉक्टर हेच बोलले, शुद्ध येईल की गॅरंटी नाही, 10 दिवस जातील, 15 दिवस जातील किंवा आम्ही काय करू शकत नाही, असं आम्हाला त्यावेळी बोलले होते. आणि नंतर मग 12 वाजता काय झालं ते ह्याच सांगतील. 12:30 वाजता माझी शुद्ध आली आणि मी बघते कोणीच नाही माझ्या आजूबाजूला. आणि पहिलं मला ह्यांना दाखवायचं होतं की मी शुद्धीवर आली आहे, म्हणजे मला ह्यांनाच भेटायचं होतं. मग ह्यांनी विचारलं असेल आणि मॅडमला. सांगायचं असं की 12 वाजता तिला ॲनेस्थेसिया मॅडम, जे डॉक्टर ॲनेस्थेसिया देतात त्या मॅडम बाजूला बसलेल्या, आणि तिला थोडे डोळे तिचे उघडले, तर तिला अशी डायरेक्ट उचलली आणि पाठीवर तिला धपके दिले आणि ती पटकन जागी झाली. आणि मग तिला नाव विचारलं की तुझं नाव काय? हिने लगेच सुलभा सांगितलं. लगेच ॲनेस्थेसिया मॅडम एवढ्या आश्चर्यचकित झालं की अरे या पेशंटला एवढा पटकन कसं शुद्ध आली. आणि मग त्यावेळी ही ओके आता. आणि त्या ॲनेस्थेसिया देणाऱ्या मॅडम, ज्या भूल देणार मॅडम, ते निघून गेल्या आणि त्यांना वाटलं की हे ऑपरेशन कुठे सक्सेस झाले. त्यावेळी ते ट्रीटमेंट घेत होते बाहेरून, आणि निरामयची ट्रीटमेंट चालूच होती माझी. आणि हिला असं वाटतंय. आणि सकाळी 7 वाजता मी आतमध्ये आलो. ते लोक रिंग देतात की पेशंटचा नातेवाईकाने आतमध्ये या म्हणून. मग 7 वाजता मी आतमध्ये गेलो ना, तर ही माझी वाट बघते अशी. आणि ती असं कधी लिहिते, तिला कधी लिहायचंय. आणि तिला ती काय लिहिते माहिती का? ती हे लिहिते की माझं ऑपरेशन झालं का. मला वाटलं की परत मला असंच आणून टाकलं की काय, जनरल वॉर्डमध्ये आली वगैरे असं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर 2 ते 4 दिवसात तिला जनरल वॉर्डमध्ये आणलं आणि 4 ते 5 दिवसात आम्ही घरी आलो. फॉलोअपला आम्ही जातोय. पण म्हणतात ना, ऑपरेशन 100% सक्सेस झालं. आणि प्रत्येक रिपोर्ट, अगदी प्रत्येक वेळी प्रत्येक रिपोर्ट हा नॉर्मल होता. ब्लड प्रेशर नॉर्मल, हिमोग्लोबिन नॉर्मल, किडनी फंक्शन नॉर्मल, नंतर हे काय लिव्हरचे सगळे फंक्शन नॉर्मल. या सगळ्या गोष्टी आहेत ना, नॉर्मल असल्यामुळे ऑपरेशन सक्सेस झालं. आणि या सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या त्या फक्त निरामय. आणि यासाठी मी निरामय खरोखरच खूप आभारी. निरामयनेच मला पुनर्जन्म दिला. पुनर्जन्म आहे तो मी निरामय. मृत्यूच्या दारातून परत आले निरामय. आणि प्रत्येक डॉक्टर, अगदी आमचं फॅमिली डॉक्टर पासून आम्ही ज्या ज्या डॉक्टर्सकडे ट्रीटमेंट घेतली आहे, ते प्रत्येक डॉक्टर आश्चर्यचकित झालेत की हा पेशंट एवढ्या स्टेबल कसा होऊ शकतो किंवा त्याचं वजन एवढं कसं वाढू शकतो. हा, आता शरीर आहे, एक लंग्स बंद आहे, थोडेफार प्रॉब्लेम असणारच, पण 80% प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह झालेत. आज ती झोपते व्यवस्थित. कारण झोपताना तिला 2-2, 3-3 दिवस, महिने ती ना रात्र जागून काढले. पाय एवढे सुधारायचे की आम्ही हैराण व्हायचो. असं म्हणतात ना, आमच्या दोघांबरोबर फक्त निरामय होती, बाकी कोणी नव्हतं. असं कोण नव्हतं. आणि निरामय होते म्हणून आम्ही, म्हणजे मी स्वतः निरामयला एक माझं कुटुंब मानतो. आणि सर आणि मॅडमला आम्ही दोघेही विठ्ठल रखमाई मानतो. ते आहेत म्हणून इथं त्यांच्यामुळेच आम्ही आहोत.
मॅम, आपण जसं बघतोय की त्यांच्याकडून म्हणजे ऐकतानाही खूप त्रास होतोय, कारण इतक्या त्रासातून आज, शून्यातून आज त्या उभ्या राहिल्यात. आणि ऑफकोर्स निरामयची तर साथ होती, पण त्यांची खूप खंबीर साथ होती त्यांच्या मिसेसला. काय सांगाल या केसबद्दल? आता जो सगळा त्यांनी त्यांचा प्रवास हा मांडला. ट्रीटमेंट सुरू झाली आहे सुप्रिया आपल्याकडे 2019 पासून, आणि हा जो त्रास त्या सहन करतायत तो अगदी त्यांच्या तारुण्यापासून किंवा बालपणापासून म्हणू आपण. त्यांना मधल्या काळात म्हणजे मागे TB वगैरे पण होऊन गेलेला, आणि त्याच्यामुळे असेल कदाचित आधीपासून त्यांच्या लंग्सचा प्रॉब्लेम होता, त्याच्यात TB होऊन गेला, आणि त्याच्यानंतर त्यांच्या एका लंगचं फंक्शनिंग पूर्णपणे बाद झालं म्हणू आपण, डॅमेज झालं ते लंग. आणि हार्टचा पण प्रॉब्लेम त्यांना बऱ्यापैकी लहानपणापासून होता. त्याचे वॉल डिफेक्टिव्ह होते, ते व्यवस्थित नव्हते, आणि त्याचं ऑपरेशन होणं गरजेचं होतं. पण ह्या सगळ्यामुळे त्यांचं आयुष्य बघ ना त्यांनी कसं काढलंय. त्या खूप त्रासातच कायम होत्या. आणि जसं त्या म्हणल्या की इतके पाय आणि सुजायचे की त्यांना चालताही यायचं नाही, म्हणजे त्यांना पाऊल टाकताच यायचं नाही, त्यांना आडवं झोपता यायचं नाही, त्यांना दम लागायचा, धाप लागायची. त्याच्यामुळे त्या बसूनच असायच्या पूर्ण वेळ, म्हणजे रात्रभर पण बसूनच राहायचंय त्यांना. असे कित्येक महिने काढले त्यांनी. सतत हॉस्पिटलायझेशन असायचं की जायचं 8-10 दिवस हॉस्पिटलाइज्ड व्हायचं. त्यावेळेला जो काही मेजर प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती जे शक्य आहे ते डॉक्टर्स करायचे. जरा स्टेबल झालं की घरी यायचं, थोडे दिवस बरे गेले की परत हॉस्पिटल. असा त्यांचा तो जीवन प्रवास होता. आणि मग त्यांना कधीतरी निरामय कळलं, मग ते निरामयला आले. आणि मला असं वाटतं तेव्हा तुम्ही एकटेच आला होतात ना, कारण त्यांना आणणं शक्य नव्हतं. ते डोंबिवलीला राहतात, आपलं क्लिनिक दादरला आहे. ही आपली जे म्हणतो ना आपण की सोपं काय आहे, तर पेशंट नाही आला तरी चालतो आपल्याला. पेशंटचा लेटेस्ट फोटो आणि त्याचे रिपोर्ट्स, त्याच्याबद्दल माहिती असणारा व्यक्ती तो जरी आला, किंवा आता ऑनलाईन पण सुविधा आहे. कारण 2019 मध्ये ती सुविधा नव्हती. कोविड नंतर म्हणजे 2021 पासनं ऑनलाईन सुरू झालं, पण 19ला ते स्वतः फोटो घेऊन आले होते. आणि जसं त्यांनी सांगितलं, त्यांनी हेही सांगितलं की ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर फरक पडला नाही, ट्रीटमेंट सुरू असताना पण काही त्रास होत होते. आता ह्याचं पण थोडंसं ना सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्रास होत होते म्हणजे काय, तर शरीराची ती रिॲक्शन होती. म्हणजे कितीतरी वेळेला कसं होतं, ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर जेव्हा शरीराला एनर्जी मिळते, शरीराला कुठेतरी ताकद मिळायला लागते, तर ती पेशी काम करायला लागते. आणि काम करायला लागते म्हटल्यानंतर ती नको असणाऱ्या काही गोष्टी बाहेर पण टाकण्याचा प्रयत्न करते, रिॲक्टिव्ह होते. एक्झॅक्टली. जसं आपण काही वेळेला म्हणालेलो बघ की ट्रीटमेंट करताना लोक रडतात, तर ती रिॲक्शनच आहे ना शरीराची. तसं काहीतरी काही वेळेला बाहेर पडणं ही पण रिॲक्शन असते. पण त्यावेळेला पेशंटनी आम्हाला सांगणं अपेक्षित आहे. समज की त्यावेळेला ते म्हणले की ऑक्सिजन कमी पडायला लागला, सो काहीतरी हार्ट काम करायला लागलं पण त्याला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाहीये. मग अशा वेळेला जेव्हा सांगितलं जातं निरामयला, फोनवरती आमच्या टीमशी ज्या वेळेला ते सांगतात, त्यावेळेला तिथे जास्तीची मदत आपण देऊ शकतो. त्यामुळे ऑक्सिजनची गरज पडली का, तर हो पडली, पण पुढच्या 15 दिवसामध्ये ते नॉर्मल हार्ट काम करायला लागलं ना. आणि त्याच्यामुळे जे डॉक्टर म्हणत होते की आता इथून पुढे 24 तास ऑक्सिजन लागणार आहे, ही स्थिती होती जेव्हा त्यांनी ऑक्सिजन लावायला सांगितला. पण एनर्जी मिळायला लागल्यानंतर स्वयंपूर्ण उपचार जसे आपण देत गेलो तसं हार्टचं फंक्शनिंग सुधारायला लागलं, आणि त्याच्यामुळे 15 दिवसांनंतर पुढे ऑक्सिजन लागलाच नाही. सो हे घडलं. त्याच्यानंतर त्यांची मानसिकता बदलली. पॉझिटिव्ह एनर्जी काम काय करते, तर तुमच्यामध्ये तो होप निर्माण करते की समोर काहीही. तसं बघितलं तर आशेचा एकही किरण नव्हता ग. जिथे जसं मगाशी म्हटलं की त्या शून्यातून त्या आता इथे उभ्या राहिल्यात. म्हणजे माझा नवीन जन्मच आहे हा. म्हणजे खूप आभारी आहे मी. म्हणजे केस गेलेलीच होते. म्हणजे डॉक्टरनी सरळ सांगितलं, मला स्वतः डॉक्टर हे सांगत होते डॉक्टर की पॉसिबल नाहीये, इम्पॉसिबल आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गेले तिथे तिथे हेच सांगितलं की ऑपरेशन करताच येणार नाही, कारण एकच लंगवरती सगळं चाललंय आणि त्याच्यात हार्टचं मेजर ऑपरेशन आहे. सो शरीर सपोर्टच नाही करू शकत, शरीराकडे तेवढी स्ट्रेंथच नाहीये. शिवाय जे त्यांनी सांगितलं की हिमोग्लोबिन जागेवर यायला लागलं, लिव्हर फंक्शनिंग जागेवर आलं, किडन्या व्यवस्थित होत्या. त्या आधी जे आकडे कायम लो असायचे, कारण इम्युनिटी नव्हतीच ना. पण निरामय सुरू झाल्यानंतर एक एक रिपोर्ट्स सुधारायला लागले, ते स्टेबल राहायला लागले. आणि मग डॉक्टरांना असं वाटलं की तुम्ही एवढे फोर्स करताय तर आपण करून बघू. दर 1-1 तासाला ते ट्रीटमेंट घेत होते. इतकी वर्ष ते दर 1-1 तासाला ट्रीटमेंट घेत आहेत.
जेव्हा ऑपरेशन होतं किंवा जेव्हा ती त्या क्रिटिकल ह्याच्यातनं जात होती तेव्हा तर मला वाटतं न झोपता अगदी 22 24 पण ट्रीटमेंट घेतल्यात. म्हणजे फक्त दिवसभर नाही, आम्ही म्हणतो 15 ट्रीटमेंट, 24 तास. पूर्ण 24 तास पण ट्रीटमेंट घेतल्यात. त्यामुळे तिच्या त्या शरीराला मिळत गेली ना ताकद. म्हणजे ट्रीटमेंटचं महत्त्व आम्ही का सांगतो की जर एखाद्या पेशंटला म्हटलंय की बाबा 3 वेळेला ट्रीटमेंट घे, तर तो म्हणतो की नाही ते ना वेळच नसतो, मग ते ऑफिसच असतं, मग कामच असतं. आणि ते अळमटळम करतात. पण अपेक्षा त्यांना असते ना रिझल्टची. मग जर समजा तुम्हाला ताकदच नाही मिळाली, तुम्हाला आम्ही एनर्जी देऊच नाही शकलो, तर तुमच्या शरीराने कसं बरं करायचं? त्यांच्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. 19 सालापासनं ते ट्रीटमेंट घेत आहेत आणि म्हणून ही अशक्य प्राय गोष्ट जी घडली आहे ना, की जी कोमामध्ये जाईल म्हणून सांगितलेलं होतं, तर ती 4 वाजता ऑपरेशन झालं आणि रात्री 12 वाजता 12-12:30लाच ती शुद्धीवर आली आहे. 5.5 तासामध्ये शुद्धीवर आली. तसं 22-24 तास सांगितले होते, पण ते निरामयमुळे त्यांची ऊर्जा होती माझ्यासोबत. भरपूर काय. एवढ्या क्रिटिकल ऑपरेशन मधनं पुढच्या 2 आठवड्यात ती घरी होती. मॅम, या सगळ्या कंडिशनमध्ये ज्या वेळेला आपण ही केस पाहतोय तर सगळ्यात मोठा वाटा यांचा आहेच, नीलकंठ सरांचा, की त्यांनी इतक्या छान पद्धतीने त्यांना सपोर्ट केलं आणि ट्रीटमेंट देत गेले. तर आपले जे फॅमिली मेंबर्स असतात किंवा आपली जी सपोर्ट सिस्टीम आपण नेहमी ज्यांना म्हणतो, खरंय. ते किती महत्वाचं आहे या ट्रीटमेंटमध्ये, काय सांगाल तुम्ही? आता खूपच महत्वाचं आहे, कारण ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते ना, म्हणूनच हे घडलेलं आहे. घरच्यांनी सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं आणि बऱ्याचदा हे आम्हाला घरच्यांना पण समजावावं लागतं. कारण ते म्हणतात डॉक्टरांनी सांगितलं ना नाही होऊ शकत, ते गिवअप करतात. ह्यांनी गिवअप केलं नाही. सो हे उदाहरण प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवावं की कधीही गिवअप करू नका आणि निरामय तुमच्याबरोबर असेल तर ती वेळही येणार नाही. आणि हे खूप उत्तम उदाहरण आहे. खरं तर आपल्या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आलेली आहे. तुम्ही दोघंही इथे आलात आणि तुमचा इतका छान अनुभव आमच्यासोबत शेअर केला. तुम्हाला ते सांगताना इतका त्रासही झाला खरं तर, पण तरीसुद्धा तुम्ही या सगळ्या प्रवासातून आज इथे आलेले आहात, इथे छान शेअर केलं. तुमचे मनापासून आभार. थँक्यू. आणि मॅम, तुम्ही या केसबद्दल इतकी छान माहिती दिलीत, तुमचंही खूप खूप आभार. धन्यवाद. जिथे कुठेही आशेचा एकही किरण नाहीये, तिथे तो किरण असतो, तो म्हणजे निरामय. आणि या निरामयमुळे कुठेतरी आज आपण जसं पाहिलं की हे जे दाम्पत्य आज आपल्यासोबत इथे होतं या एपिसोडमध्ये, त्यांनी त्यांचे सगळे अनुभव आपल्याशी शेअर केले. कुठून कुठपर्यंत ते आले आणि कशा पद्धतीने आज त्या बऱ्या झालेल्या आहेत. अजूनही त्यांच्या ट्रीटमेंट चालूच आहेत निरामयच्या, अजूनही तो प्रवास सुरूच आहे. पण आज कुठेच काही दिसत नसताना आज त्या इतक्या बऱ्या झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीची ट्रीटमेंट तुम्ही सुद्धा घ्या. तुम्ही सुद्धा या सगळ्या त्रासांमधून किंवा तुम्हाला कुठलेही होणाऱ्या त्रासांमधून तुम्ही नक्कीच बरे होऊ शकता. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.